संतांमध्ये भेदाभेद नसतो, लक्षात घ्या. तुमचा गरीब श्रीमंती हा काहीच प्रकार नसतो. जशी श्रद्धा तसे त्याला फळ त्याचे मिळत असे. गरीब श्रीमंत गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आहे ते की गरीब श्रीमंत हा भेदभावच नसतो संतांमध्ये, कारण त्यांची दृष्टी जी आहे ती समरस झालेली असते, त्यांच्यामध्ये समरसता आलेली असते. आणि या समरसतेमुळे त्यांना माहिती असतं मीच आहे तिथे समोर. फक्त देहाची बंधनं असल्यामुळे वेगवेगळे आपण काय केलंय, प्रतिमा तयार केलेल्या आहेत. जसं मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं की शेती एकच आहे, सातबारा एकच आहे, पण आपसामध्ये आपण काय केलेलं, वाटून घेतलं. ही तुझी, ती तिकडची 2 एकर आहे ना, ती माझी, ती अमुक भावाची. तशा प्रकारे मी आणि तू असा जो भेदभाव केला आपण, तो देहबुद्धीमुळे अर्जुना झालेला आहे. आणि त्यामुळे मी संपूर्ण चराचरामध्ये वसतोय की कळत नाही. आणि म्हणून काय करतोय की आपण देवाला शोधायला चाललोय. कुठे ते माझ्या अभंगात सांगितलंय, कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. या अभंगामध्ये सांगितलंय, कुणी तुला शोधे राहुळात,